व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिला काही नॉर्मल महिला नाहीत, तर त्यांनी कधी काळी शेकडो लोकांना मारलं होतं आणि खुर्चीवरती बसलेल्या या एकट्या माणसाने तर 50 लोकांचा जीव घेतला होता. पण सरकारने अजून पण यांना तुरुंगामध्ये टाकलं नाही. तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल, सध्या बनलोय छत्तीसगडचा विशाल. आज आपल्याला रायपूरवरून नक्षलवाद्यांचं घर समजल्या जाणाऱ्या बस्तर जिल्ह्यामध्ये जायचं होतं. हा प्रवास तब्बल 300 किलोमीटरचा होता, त्यामुळे सकाळी घशाला लागूपर्यंत नाश्ता केला आणि आपल्या व्हॅन मध्ये बसून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. जरी आम्ही नक्षलवाद्यांच्या एरियामध्ये चाललो असलो तरी घाबरण्याचं काहीच कारण नव्हतं, कारण आम्ही व्हीव्हीआयपी व्हॅन मध्ये होतो आणि आमच्या मागे व पुढे पोलिसांच्या गाड्यांचा ताफा चालला होता. त्यामुळे रस्त्याच्या आसपासचे सगळे लोक आमच्याकडे पाहत होते की नेमका कोणाचा ताफा चाललाय. त्यानंतर 2 तास प्रवास करून आम्ही पोहोचलो एका नक्षलवादी सरेंडर कॅम्प मध्ये. आता येथे ते लोक होते ज्यांनी नक्षलवाद सोडून नॉर्मल आयुष्य स्वीकारलं होतं. कधी काळी दुसऱ्यांच्या रक्ताने माखलेले हात आज मशीन कामामध्ये गुंतले होते. या महिलांचा मासूम चेहरा पाहून वाटत पण नव्हतं की कधी काळी या नक्षलवादी होत्या, पण आज सरकारने त्यांना योग्य डायरेक्शन दाखवली आहे. या लोकांना समाजामध्ये कसं राहायचं काहीच माहिती नाही, कारण जन्मताच त्यांच्या हातामध्ये बंदूक दिली जाते. आता जो माणूस तुम्ही पाहताय तो एका नक्षलवादी ग्रुपचा लीडर होता आणि त्याने त्याच्या आयुष्यात 50 लोकांना मारलं होतं. हे ऐकून त्याच्यापाशी उभा राहण्याची पण भीती वाटत होती, पण आता छत्तीसगड मधून नक्षलवाद हा पूर्णपणे नाहीसा झालाय. त्यानंतर थोडासा नाश्ता करून आम्ही एका आर्मी ट्रेनिंग सेंटरला गेलो, जेथे नक्षलवाद्यांच्या मुलांना आर्मीची ट्रेनिंग दिली जाते. म्हणजे जो समाज आधी स्वतःसाठी लढायचा तो आता देशासाठी लढणार. त्यानंतर पुढचा प्रवास सुरू केला. हे राज्य उन्हाळ्यामध्ये एवढं सुंदर असेल तर पावसाळ्यामध्ये किती सुंदर दिसत असेल. त्यानंतर एका हॉटेलमध्ये दुपारचं जेवण केलं आणि आमचा काफिला थांबला हाताने लोखंडाच्या मूर्त्या तयार केल्या जात होत्या अशा ठिकाणी. म्हणजे देशाच्या एका छोट्याशा कोपऱ्यात एवढे टॅलेंटेड लोक राहतात की त्यांच्या कलेला व्यक्त करायला शब्द सुद्धा नाहीत. आता उद्या आपण बांबू राफ्टिंग करायला जाणार आहोत आणि तो व्लॉग पाहण्यासाठी आताच नगरच्या विशालला फॉलो करून ठेवा.